नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळी ते बाहेर मी जॉगिंगसाठी आले आहे. छान असं कोकणातलं वातावरण झाले आहे आणि आजकाल जॉगिंग हा माझा खूपच जास्त महत्त्वाचा पार्ट झाला आहे. पावसाळ्यात आम्हाला जमत नाही, त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळा आम्ही अजिबातच सोडत नाही. घरी आले, फ्रेश झाले आणि वरती आले होते टेरेसवर मी कपडे सुकायला टाकायला. तर म्हणलं चला ब्लॉगची सुरुवात करूया आपण. तर घरातली आज भरपूर सारी कामं करून घ्यायची आहेत. तर काय काय करायचे ते तुम्हाला सांगते, पण पहिले टेरेस वरून हा व्ह्यू पाहूया. पहिला खूपच सुंदर असं वातावरण झालं आहे. चला तुम्हाला पण दाखवते मी टेरेसचं वातावरण. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण झालं आहे. एक नंबर आहे. कोकणातलं वातावरण म्हणजे विशेष हार्ड आहे. पडला आहे. डुगू आपण कुठे चाललो? इकडे बघ, इकडे बघ. पार्लरला ना, पार्लरला ऊन लागतं ना. बापरे, पावसाळा तेवढा पावसाळा, उन्हाळा तेवढा उन्हाळा. बेकार. एकदा बघून आलेले आहे ना. हा म्हणजे हात नाही लावायचं, तुझा हात नाही लावायचा. चला चला, बस बस. अनुला घ्यायचा होता खाऊ, त्यासाठी आम्ही इकडे शॉपमध्ये आलो होतो. जे जनरल शॉप असतं ना किराणावाल्याचं, तर तिथे आलो होतो. नंतर अनुसाठी खाऊ घेतला आणि मग आलो आहे आम्ही घरी. आमच्या बिल्डिंगचा खाली असं काहीच व्ह्यू आहे. तिकडं कुत्रे वगैरे काही कंटिन्यू बसलेलेच असतात, आमची वाटच बघत असतात येता जाता. ती ग्रीन दिसती ना, सगळी ती माझी गॅलरी आहे. सगळं बाहेरपर्यंत माझी झाडं आलेत एकदम. आणि घरामध्ये पसारा असंच ठेवून मी गेले होते. म्हणलं आल्याच्या नंतर आपण आवरता येईल. पहिले चेंज केलं, कारण ह्या कपड्यामध्ये जे कम्फर्ट आहे ना ते कोणत्याच कपड्यामध्ये नाही. त्यामुळे मग चेंज केलं आणि हे कपडे घालून तर आपण काय बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आवरून घ्यावं म्हणलं. मग काय सगळ्या कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. इथे मी कपडे भरपूर होते, कारण काही आणले तरी इथे ठेवा तिथे ठेवा, मग ते नंतर ठेवता येईल असं म्हणून ते लांबलीवर जातं. जास्तीच कपड्याचा ढिगारा जमा होतो. त्यामुळे जे काम ज्या त्या वेळेला केलं ना तरी ते चांगलंच. आता मी कपाट कालच्या दिवशी आवरलं होतं, तर ते सगळं जे लागत नाही ते कपडे असे गोणीमध्ये मी भरले आहेत. ती गोणी आता मला ठेवून द्यायची आहे. बघू कुठे कसं ठेवून. हॉल तर काय पूर्ण आवरला, झाडून घेतलेलं काही शूट केलं. आता वेळ किचन मध्ये मला काही जास्तच काम नव्हती, कारण सकाळीच स्वयंपाक झाल्याच्यानंतर सगळं आवरून ठेवलं होतं. हे झाडं आहेत ना माझी मनी प्लॅन्टची, तर ते मला फक्त त्याचं पाणी चेंज करायचं होतं. सगळ्या ह्याचं पाणी चेंज करायचं होतं. 15 दिवसातून 20 दिवसातून किंवा आठवड्यातून हे असं पाणी चेंज केलं. छान असे झाडं आपली ग्रो होतात. पाण्यामध्येच असतात ते, त्यामुळे त्यांचं पाणी ते खराब होतं. त्यामुळे ते पाणी चेंज करावंच लागतं. माझं एक लकी बांबू प्लांट आहे ना, ते थोडंसं खराब झालं आहे. आता बघू नवीन जेव्हा घेईल तेव्हा घेईल, पण आता जेवढे आहे त्यामध्येच ॲड्रेस. आणि याला पाणी आरोचंच वापरा बरं का. जे आपलं फिल्टरचं पाणी असतं ना तेच पाणी याला वापरा, की ते आपण 15 दिवसातून 20 दिवसातून असं धुत असतो. काही एवढी हरकत नाही. त्यामुळे तुम्ही 15 दिवसातून 20 दिवसातून असं धुत. सगळ्या झाडांचं मी पाणी असं छान असं चेंज करून घेतलं आहे. सगळी झाडं एकात एक जे होते ते ठेवली आहेत. अजून एक दोन माझ्याकडे झाडे आहेत, ते पण मी छान असं पाण्यामध्ये ठेवते. तर त्यांचं नाव नाही माहिती मला, त्यामुळे काय आता नावावर घेत नाही मी. मनी प्लांट हे मेन आहे, पण बाकीच्यांची काहींची नावं माहीत नाही. फक्त मला एकच झाड आहे त्याचं नाव माहीत नाही. ॲक्च्युली मी ना अनुच्या स्कूलच्या तिथे गेलते तेव्हा ते मला भेटलं आणि मला हे कुठेतरी ऐकलं होतं मी की हे आपण पाण्यात पण लावू शकतो. त्यामुळे मग काय ते पाण्यामध्ये आणलं आणि छान असं आहे ना, माझं इथं पाणी चेंज करून झालं आहे. ते फक्त आता मी खिडकीमध्ये ठेवणार आहे. त्याला ॲडजस्ट करून नीट प्रत्येकाच्या जागच्या जागी ठेवायचं आहे, पण ते आता नंतर ठेवेल. तर गावावरून आले आहे, त्यामुळे ना हे प्लांट सगळे असेच आहेत खाली. आता त्यांना मी नीट असे ठेवणार आहे. तर नंतर आम्ही ना ग्राउंडला जायचं होतं, कारण 5 वाजता आम्ही रोजच ग्राउंडला जातो. हे तर तुम्हाला माहितीच आहे. ये पळत ये भागो. आमच्या बिल्डिंगच्या पुढेच माझी फ्रेंड राहते, मग ती पण सोबत येते. त्यामुळे अनु तिला आवाज देती होती एवढ्या मोठ्यात की तन्मवशीय खाली तन्मवशीय. पप्पा पण येतात ग्राउंडला, त्यामुळे त्यांच्याजवळ तिला सोडलं माती खेळायला ना. आम्ही चाललो आहेत रस्त्याने चालत, कारण आम्ही जॉगिंग करतो, आम्ही वॉकिंग करतो रात्रीची, पण नाईट वॉकिंग पण चांगली असते. तर इथे घरी आल्याच्यानंतर चला म्हणलं जातं स्वयंपाक करून घ्यावं, लवकरच उजेड आहे तोपर्यंतच. मग त्याच मला वरणफळ बनवायचे आहेत आणि एक शिळी चपाती होती सकाळची. चला म्हणलं त्याचा पिझ्झा बनवूया, कारण 5 वाजता 6 वाजता खूपच जास्त भूक लागते. मग त्याच्यासाठी ना हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे. तुम्हाला आज मी रेसिपी शेअर करते. पहिल्यांदा तुम्हाला तवा ठेवायचा आहे गॅसवर. इकडे मी टोमॅटो आणि कांदा छान असं चिरून घेतला आहे, कोथिंबीर, आणि माझ्याकडे ना चीज नव्हतं आणि पनीर नव्हतं. त्यामुळे ना तुमच्याकडे चीज वगैरे पनीर वगैरे असेल ना, तर तुम्ही ना नक्की त्यावरून टाका. तर इथे ना पहिल्यांदा तूप आपल्याला इथे टाकायचं आहे. तूप आणि तेल तुम्ही थोडंसं मिक्स करून घेऊ शकता, कारण तूप आपण एवढं वापरू शकत नाही. थोडंसं जास्तच लागतं, कारण ती कुरकुरीत असे ना होण्यासाठी ते मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी ना जास्त तूप तेल असं वापरा तुम्ही.
तर इथे छान दोन्ही बाजूने पहिल्यांदा आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे आणि नंतर एकाच बाजूने आपल्याला सगळं पीच जे मी तुम्हाला आता सांगितलं ते सगळं त्यावर टाकायचं आहे. चाट मसाला तुम्ही टाकू शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही ह्यावर व्हेजिटेबल्स वगैरे वेगवेगळे टाकू शकतात. तर इथे सगळं टाकलं आहे. वरून थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं दही टाकलं आहे मी, कारण माझ्याकडे पनीर वगैरे नव्हतं त्यामुळे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी दही टाकलं आहे. नंतर इकडे मला वरणफळ बनवायचं आहे, त्यासाठी मग मिरच्या आणि कोथिंबीर वगैरे सगळं इथं घेतलं आहे फ्रीजमधून. तर इथे सगळं आहे. फक्त आता मला चाट मसाला मला जर भेटत नव्हतं तर चाट मसाला पण वरून टाकला आहे आणि आपल्याला फक्त ते फोल्ड करायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला छान असं शेकून द्यायचं आहे, जसं आपण पिझ्झाला शेकवतो ना तसं सेम आपल्याला फक्त फोल्ड करून शेकवायचं आहे. तर इथं थोडंसं मी दही टाकल्यानंतर छान असा आपला पिझ्झा इथे तयार आहे. दोन्ही साईडने शेकवायचं बरं का, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही दोन्ही साईडने शेकवायचं आहे. इतका छान असं कुरकुरीत होतं ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा यार. ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला विश्वास बसेल की यार खरंच ही म्हणजे मी मनानेच बनवते पण इतकं सुंदर लागतं ना. मी सारखी बनवते, जेव्हा शिळी चपाती शिल्लक राहील ना तेव्हा असं बनवतेच. तर इथे ना वरणफळ बनवण्यासाठी जे काही माझ्याकडे होतं ना ते सगळं इथे कापून घेतलं आहे. वरणफळची रेसिपी डिटेलमध्ये नाही सांगत, आधी पण मी तुमच्याशी भरपूर 2-3दा शेअर केले होते त्यामुळे काही डिटेलमध्ये नाही सांगत. इथे आता मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण मी सगळं बारीक करून घेतलं आहे, कोथिंबीर पण. तर इथे ना मी मगाशीच वरण हे डाळ ही शिजून घेतली होती त्यामुळे मग आता मला फक्त इथे फोडणी द्यायची आहे आणि वरण फळाचे जे चकुले असतात ना तर ते म्हणजे पिठाचं जे असतं ना ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. फक्त म्हणजे चपाती बनवून त्याचे असे कट करायचे आणि ते फक्त आपल्याला जे वरण असतं त्यामध्ये टाकायचं आहे. इतकी सिंपल रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना येत असेल. तर फक्त माझ्याकडे सिक्रेट ट्रिक म्हणजे आपण त्यावर थोडंसं जायफळ टाकू शकतो, त्याने एक वेगळीच टेस्ट येते. कस्तुरी मेथी थोडीशी टाकायची, एक वेगळीच टेस्ट येते यार. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ना वरून तुपाची धार छान असं ना सर्व करताना घ्यायची, म्हणजे एक वेगळेच ते ना म्हणजे वरणफळ वाटत नाही, एकदम असं पौष्टिक काहीतरी भारी वाटतं. तर हे नक्की ट्राय करा तुम्ही. तर माझं एक पार्सल आलं होतं आणि मग ते आता पार्सल मी थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला काय आहे ते. या व्हिडिओमध्ये नाही दाखवत, नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. छान असं आपला पिझ्झा पण इथं तयार आहे आणि वरणफळ आताच मी आता इथे देत आहे आणि मग माझा पिझ्झा आणि वरणफळ दोन्ही पण तयार आहे आजच्या रात्री डिनरसाठी. फक्त एवढंच आहे आज, पौष्टिक, जास्त पोट असं हे होणार नाही कारण चपात्यामुळे जास्त आपलं डायजेशन लवकर होत नाही. पण हे एकदम सिंपल आणि छान असेल. वरण आपल्यासाठी किती महत्त्वाचे ना, म्हणजे डाळ हे किती पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी हे तुम्हाला माहितीच असेल. बघा इथे छान असं खुरपूस एकदम होतं, एकदम भारी होतं. नक्की ट्राय करा. तर इथे वरणाला फोडणी देऊन झाली आहे माझी. फक्त आता मला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं नाही जास्तच पाणी लागतं बरं का. वरणफळला जास्त पाणी लागतं कारण ते नंतर इतकं घट्ट होतं ना, एकदम दगडासारखं होतं. त्यामुळे वरणफळला जास्त पहिल्यांदा पाणी टाकलं ना की ते नंतर ना छान असं होतं. तर मीठ टाकलं इथे आम्ही आता, जसं तुमच्या चवीनुसार मीठ आणि मिरची हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता, कारण काही काहींना जास्त तिखट लागतं, काही काहींना कमी तिखट लागतं. तर इथे ना वरून थोडंसं मी लिंबू पिळलं, कारण लिंबाची पण एक अनेक आंबट गोड असा टेस्ट आहे ना, मला पर्सनली आवडते. तर तुम्हाला आवडेल नसेल, नाही आवडेल तर काय नाही माहिती, तर पण मला खूप जास्त आवडते. तरी त्याने खाताच माझं काम चालू होतं, कारण ग्राउंडवरून चालून आल्याच्या नंतर घरी ना थोडंसं खायला लागतं. तरी ते ना छान असं मी पहिल्यांदा पीठ मळून सकाळीच म्हणजे मगाशीच घेतलं होतं. तर त्याला फक्त मला मऊ करायचं होतं. चपात्या लाटून फक्त त्या मला काप करून त्याच्यामध्ये टाकायचे होते. जास्त सेट झाली ही रेसिपी. आणि अजून ग्राउंडवरच होती. तिचे पप्पा म्हणले की मी तिला थोड्या वेळाने आणतो, तोपर्यंत स्वयंपाक वगैरे आवरून घे. मग काय 7 वाजताच्या आतमध्येच माझा सगळा स्वयंपाक इथे रेडी होता ना. आजकाल आहे ना लवकर ऊन संपत नाही, त्यामुळे थोडंसं उजेड पण दिसत आहे. छान असं माझं इथे जेवण तयार आहे. नंतर किचन वगैरे पण छान आवरून घेतलं. नंतर बेडरूम थोडंसं खराब झालं होतं कारण अनु झोपली होती दुपारी. मग बेडरूम पण इथे आवरून घेतलं आणि माझा व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज थोडं जरी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा यार. तुम्ही लाईकच करत नाही, फक्त 1 आणि 2 लाईक असतात, असं नका करू. तुम्ही प्लीज लाईक करत जा, चॅनल सबस्क्राईब करत जा नवीन असताना तर, किंवा जुने असताना तर तुम्ही सबस्क्राईब करू नका, इथं परत अनसबस्क्राईब होईल. तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.